नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा आपण आज छोट्या काठापासून सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बघा याची उंची घेतलेली आहे 15 आणि याची गडी आहे 11ची आणि 5.5 मोंडा घेतलेला आहे आणि शोल्डर पण 5.5 घेतलेला आहे. अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं घेतलेलं आहे 1.5 इंच. तर बघा हे मी तुम्हाला ब्लाऊज कट करून दाखवले होते पहिले. तर बघा हे इथं घेतलेलं आहे 2.25 गळ्याची रुंदी आणि इथं घेतलेला आहे 10चा गळा. आणि इथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथं घेतलेला आहे 2.5 आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित आता याचीवाली अशी आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा. तर बघा या पद्धतीने मी असा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा मला छोटासा पॅच होता ब्लाऊज पिसातला उरलेला, तर मी हा त्याच्यापासून बनवणार आहे. एकदम सुंदर आणि सोपा आहे, हे नक्की ट्राय करून बघा. तर बघा आता जसे आपण खडूने मार्किंग करून घेतलेले आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी थोडंसं जे मार्किंग करून घेतलेलं त्याच्या थोडं बाहेर कट करून घेतलेलं आहे. तर बघा एकदम सुंदर असं आपलं गळ्याची कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आता हा ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती घ्यायचं आहे आपल्याला अस्तर ठेवून आणि याला पिना पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा पिना पॅक करून घेतलेल्याने आपल्याला अशी गळ्याला टिप मारायची आणि कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण इथं गळ्याला टिप मारून घेऊया. तर बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा आणि लाईक पण करा. तर बघा व्यवस्थित असं तिचा कोपरा आला तिथं आपल्याला अशी व्यवस्थित अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे तिथं कोपरा आला आहे तिथं आपल्याला सुई अशी टिकून घ्यायची आहे खाली, म्हणजे व्यवस्थित आपला कोपऱ्याची किनारी निघते आणि फिनिशिंगसुद्धा एकदम सुंदर अशी येते. तर बघा आपला हा बिना कॅनव्हास गळा रेडी होणार आहे. तर बघा तुम्हाला कॅनव्हास टाकायचा झाला तुम्ही कॅनव्हास पण टाकू शकता, पण नाही कॅनव्हास टाकला तरी पण चालतं, फक्त व्यवस्थित फिनिशिंग ब्लाऊजला द्यायची असते. तर बघा आता अस्तर लेवल आपल्याला हे ब्लाऊज पिसाचं कापड कापून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा आपण टिप मारलेली आहे, व्यवस्थित आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे. जी टिप मारलेली आहे ती कट नाही झाली पाहिजे. तर बघा व्यवस्थित असे कट मारून घेतलेले आहे. आता आपल्याला कमरेला अशी अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे सरळ. तर बघा तुम्हाला टिप नसन मारायची तर तुम्ही विदाऊट कंबरपट्टी पण लावू शकता. तर बघा पिना काढून घ्यायची आहे, जी ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हात घालून असा सरळ भाग करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित सरळ भाग करून घेतलेला आहे. आता आपल्याला गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला जे अस्तर आहे व्यवस्थित लेवल करून घ्यायचं आहे अस्तर आणि वरचं ब्लाऊज पिसाचं कापड आणि टिप मारीत चालायचं आहे दम्माने. तर बघा व्यवस्थित असा तिथं कोपरा आला तिथं परत आपल्याला सुई टिकून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हे कापड असं काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी टिप पूर्ण गळ्याला मारून घ्यायची आहे. तर बघा याच्यावरती मी बोटनेक डिझाईन टाकलेली आहे, कटिंग पण टाकलेली आहे, 4 टक्सची पण कटिंग टाकलेली आहे, 1 टक्सची 2 टक्सची पण टाकलेली आहे. खूप सुंदर असे पॅच ब्लाऊज डिझाईन टाकलेले आहे, बाई डिझाईन पण टाकलेली आहे. तुम्ही नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, कमरेला पण व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. तर बघा कमरेला पण व्यवस्थित अशी टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे, हाताने व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, उलटं करून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूला. तर व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे, हाताने व्यवस्थित कापड फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे, म्हणजे गोळा वगैरे झालं नाही पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशी आपण आता ही टिप मारून घेऊया. परत कमरेला अजून एक आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. तर बघा व्यवस्थित टिपा मारून घेतलेला आहे, धागे वगैरे कट करायचे आहे आणि जे ब्लाऊज पिसाचं कापड उरलेलं आहे ते अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा सगळं व्यवस्थित आपण आता हे कट करून घेऊया. तर बघा व्यवस्थित हे कट करून झालेलं आहे सगळ्या बाजूनी. त्याच्यानंतर आता आपल्याला याचा घ्यायचा आहे मध्य. तर बघा व्यवस्थित असं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मध्य काढून घ्यायचं आहे खडूने. तर बघा व्यवस्थित मध्य काढून घेतलेलं आहे, मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याचा पण असं अशी लाईन मारून घ्यायची आहे व्यवस्थित या साईडनी, म्हणजे आपल्याला एवढा पॅच असा दोन्हीकडून टाकून घ्यायचा आहे. तर बघा आहे पॅच आपल्याला तेवढा लागतो तेवढाच आपल्याला करून घ्यायचा आहे. बाकीचे असे आपल्याला मध्ये असे फोल्ड करून घ्यायचं आहे कापड या पद्धतीने आणि खालची बाजूसुद्धा आपल्याला लेवल बघून घ्यायची आहे आणि चारी बाजूकडून आपल्याला मुडपून घ्यायचं आहे. तर बघा असं या पद्धतीने पहिले आपण दोन्ही साईडची टिप मारून घेऊया आणि मग जेवढा आपल्याला लागतो तेवढा आपल्याला करून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला उभा जसा लागतो पॅचचा तसा उभा आपल्याला पहिले घ्यायचा आहे आणि मग आडवा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे. तर बघा इकडच्या साईडने आपण खडूनी मार्किंग नाही करून घेतलेली, ती पण आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने असं. तर बघा इथून आपण पहिली एका बाजूने अशी
टीप मारून घेऊया आणि इकडच्या साईडने नंतर आपण टीप मारून घेऊया माप घेतल्याच्या नंतर. तर बघा व्यवस्थित आपल्याला तिथंच आपल्याला पॅच असा बसला पाहिजे. तर बघा इकडून असं माप घेतलेलं आहे आपण इकडच्या साईडने. आता आपण खडूने मार्किंग करून घेऊया इकडच्या साईडची उमटून घेऊया इकडून. तर बघा व्यवस्थित इकडून पण अशी आपल्याला उमटून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी उमटून घ्यायची आहे आणि परत आपल्याला ही खडूने परत मार्किंग घट्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आता व्यवस्थित आपण अशी खडूने मार्किंग केलेली आहे. तर बघा आता आपण हे परत लावून बघूया. तर बघा खालची वरची बाजू आपली एकदम सुंदर अशी रेडी झालेली आहे इथं. आता जेवढी लागते तेवढी आपण अशी मुडपून घेऊया आणि टीप मारून घेऊया. तर बघा आता ही टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित. धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आता याचा पण आपल्याला मध्य घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित हा मध्य घ्यायचा आहे आणि आपण ब्लाऊज पीसाचा पण मध्य घेतलेला आहे. तर बघा व्यवस्थित आता हा आपला व्यवस्थित एकदम पॅच असा सुंदर तयार झालेला आहे. तर बघा छोट्या पॅचपासून तुम्ही एकदम सुंदर असं ब्लाऊज डिझाईन बनवू शकता. तर बघा आता ही चारही बाजूकडून आपल्याला व्यवस्थित आता ही पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आता व्यवस्थित अशी आपण ही टीप मारून घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा इकडून आपल्याला पहिले खडूने मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आणि इकडून पण अशी आपल्याला व्यवस्थित उमटून घ्यायची आहे. तर बघा इकडून पण व्यवस्थित अशी उमटून घेऊया आणि खडूने परत डार्क करून घेऊया. तर बघा व्यवस्थित खडून डार्क करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा आता एका साईडची आपण लेस लावून घेऊया. तुम्हाला तशी लेस लावायची तशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. तर बघा याच्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे कारण ही लेस मोठी आहे त्याच्यामुळे ही डबल टिप मारून घेतलेली आहे. तर बघा याच पद्धतीने इकडची साईडची पण आता आपण लावून घेऊया. तर बघा इकडची लावली तशी ही लावून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा दोन्ही इकडचे लावून झालेले आहे. त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने आपल्याला जी मध्ये आहे तो पॅच आपल्याला इथं कवर करून घ्यायचा आहे. तर बघा इथं पण आपण छोटीशी लेस कट करून घेतलेली आहे मी आणि इथं पण लावून घ्यायची आहे. तर बघा जेवढी लागेल तेवढी टिप मारून घ्यायची आहे आणि याच्यावरती पण आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आणि उरलेली लेस कट करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा इथं कट करून घेतलेली आहे जेवढी लागते तेवढी. त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने आपण आता ही लेस लावून घेऊया. तर बघू शकता या पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित अशी लेस अशी लावून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथला जो कोपरा आहे तो पण व्यवस्थित आपल्याला असा तिथं झाकला गेला पाहिजे इकडची लेसचा पण. तर बघा इथं थोडी जास्त अर्धा इंच अशी थोडी जास्त घ्यायची आणि अशी मध्ये आतमध्ये मुडपून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे त्याचा कोपरा वगैरे अजिबात दिसणार नाही. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि डबल टीप याच्यावरती परत मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर धागे वगैरे जे आहे ते पण आपल्याला अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. तर बघा अशी लावून घेतलेली इकडच्या साईडने पण आपण ही लावून घेऊया आणि लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा अर्धा इंच असे खालून आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला असा तिरका 4-4.5 इंच तिरका. तर बघा असा टक्स मारून घ्यायचा आहे आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि इकडचे पण व्यवस्थित धागे वगैरे कट करून घेतलेले आहे. इकडचे पण सेम आपल्याला तसाच टक्स मारून घ्यायचा आहे. इथं पक्की टीप मारून घ्यायची आहे काठाला आणि धागे वगैरे कट करायचे. बघा हाताने याचा प्रेस करून घेऊया आणि त्याच्यानंतर आता पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेऊया. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून झालेला आहे. कटोरी ब्लाऊज आहे एकदम सुंदर असं आणि त्याच्यावाली हुक काज पण रेडी झालेले आहे आणि एकदम सुंदर असा पप आलेला आहे ब्लाऊजला. तर बघा याची शिलाई मी 280 रुपये घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.